अस्मदाचार्यपर्यन्तं काय नारायणं पद्मं वसिष्ठं शक्तिं च तत्त्वपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमदास्यैष्यं श्रीशङ्कराचार्यमतास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वातिककारमन्यात् अस्मद्गुरुं संततानतोऽस्मि. अशा प्रकारे भगवान नारायणापासून आरंभ झालेली अव्याहत परंपरा आहे. नारायणं पद्मं म्हणजे ब्रह्मापासून वसिष्ठाला ते संपूर्ण ज्ञान दिलं. तिथून पुढे शक्तींनी तत्पुत्र पराशरांना दिलं. पराशरांनी त्यांचा असणारं पुत्र व्यासांना दिलं. व्यासांनी शुक आदी महायांना दिलं. ज्यांनी भगवताची निर्मिती केली त्या शुकांना दिलं. शुकांनी गौडपादांना दिलं. गौडपादापासून गोविंद भगवत्पादाचार्य, गोविंद भगवत्पादाचार्यांनी शंकराचार्यापासून आत्यापर्यंत आलेली अव्याहत गुरुपरंपरा अस्मदाचार्यपर्यंत. अस्मदाचार्यपर्यंत म्हणजे आमचे असणारे आचार्य ज्या आहेत त्या आचार्यांच्या परंपरेपर्यंत असं असणारं भगवान नारायणापासून भगवान सदाशिवापासून आरंभ झालेलं ही जी ज्ञानाची परंपरा आहे ही अव्याहतपणे अशीच चालू आलेली आहे. म्हणून या सगळ्या परंपरेला या ठिकाणी आम्ही काय करतो, या ठिकाणी आम्ही काय प्रणाम करतो, त्यांच्यापुढे दंडवत करतो, त्यांच्यापुढे नतमस्तक होतो आणि या ठिकाणी उपनिषदाला आरंभ करतो. काय म्हणतात, उपनिषद ग्रंथ म्हणजे सर्व वेदांचा सारभूत भाग आहे. उपनिषद म्हणजे काय, तर उपनिषद म्हणजे ग्रंथ आहे. सर्व संपूर्ण वेदांचं सार काय, सार म्हणतो आपण. सार म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं तत्व आहे. दुधामध्ये आहे जे तत्व जे आहे, कशामध्ये आहे, दुधाचं सगळं सार म्हणतो आपण. तूप आहे, तुपामध्ये सगळ्या दुधाचं असणारं सार. तसं संपूर्ण जे चारही वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, या संपूर्ण वेदांचं सार कशामध्ये आहे, ते या संपूर्ण वेदांचं जे सार आहे ते संपूर्ण वेदांचं सारभूत म्हणजे उपनिषद. उपनिषदांमध्ये संपूर्ण वेदांचा असणारा अर्थ सारासार सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून काय, उपनिषद ग्रंथ म्हणजे सर्व वेदांचे सारभूत भाग आहे. हाच वेदांत या दुसऱ्या नावाने लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे यालाच वेदांत शास्त्राचे प्रामुख्याने काय, उपनिषद मंत्रात्मक अलग लक्षात असल्यामुळे या उपनिषदांनाच या ठिकाणी आपण काय म्हणतो, हाच वेदांत या दुसऱ्या नावाने लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो, उपनिषदांनाच आपण वेदांत असं सुद्धा म्हणतो. वेदातील निर्मल ज्ञानाची परिसीमा यामध्ये प्रकट झाली आहे. वेदामध्ये जे काही सांगितलं आहे, जे वेदामध्ये सांगितलेलं अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आहे. म्हणून त्या ठिकाणी निर्मल ज्ञानाचे जे वेदामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी जरी सांगितल्या, कर्ममार्ग पण सांगितलं, अनेक प्रकारचं ज्ञान सांगितलं, परंतु त्याच्यामध्ये जे निर्मल ज्ञानाची जी परिसीमा आहे म्हणजे शेवट अगदी ज्याला म्हणतो, याच्यापेक्षा उत्कृष्ट काही नाही. म्हणून त्या ठिकाणीच मंत्र सांगितलं काय, यस्मात् परम ना परमस्ति किंचित, यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं उत्कृष्ट दर्जाचं अशी दुसरी गोष्टच नाही. म्हणून ते निर्मल. आणि असं असणारं वेदातील निर्मल ज्ञानाची परिसीमा कशामध्ये, या उपनिषदांमध्ये प्रकट केलेली आहे. काय सारभूत, काय सांगायचं नक्की, हे कशामध्ये सांगितलं, ह्या उपनिषदांमध्ये प्रकट झालेले आहे. मनुष्य मात्राला अगदी अंतःकरणापासून असे वाटत असते. काय काय वाटतं सर्वांना, की आपण सदा सर्व काळ सुखी असावे. प्रत्येक जीव मात्राला वाटतं, मनुष्य मात्राला काय, प्रत्येक जीव मात्राला काय वाटतं, की आपल्याला सुख असावं. गायला सुद्धा हिरवा चारा दिसल्यानंतर वाटतं, हा चारा किती छान दिसतोय, हा चारा खाल्ल्यानंतर मला किती बरं वाटेल. म्हणजे किंवा फार उन्हामध्ये बांधल्यानंतर तिला सुद्धा वाटतं की मला सावलीमध्ये का बांधत नाही, सावलीत बांधल्यानंतर. म्हणजे प्रत्येक जीव मात्राला काय, तर प्रत्येक जीव मात्राला काय वाटतं, सदा सर्व काळ आपण प्रत्येकाला वाटतं की आपल्याला सुख प्राप्त व्हावं, आपल्याला सुख प्राप्त व्हावं. हे सगळं सर्व जीव मात्रांना वाटतं. आणि म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक म्हणे इथे त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे काय, जे अगदी मनुष्य मात्राला किंवा प्रत्येक जीव मात्राला अगदी अंतःकरणापासून असे वाटत असते काय, आपण सदा सर्व काळ सुखी असावे आणि दुःख केव्हाही आपल्याला कोणालाही दुःखच नसावं. प्रत्येकजण आपण सुखी असो. आपल्या जीवाला कशाला दुःख यावं, काय हे दुःख करून आपण घेऊन काय करणार आहोत. म्हणजे दुःख कोणाला इथं नको. अलग अलग प्रत्येकाला काय पाहिजे, सुखासाठीच प्रयत्न आहे प्रत्येकाचा. हे जे सगळे आपण धावताना पाहतोय ना, हे जग आपल्या आसपास सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय करतायत जर आपण पाहिलं तर प्रत्येकजण धावतोय.
हे सगळे जे धावत आहेत हे कशासाठी धावत आहेत? ते सगळे जे धावणार आहे सुखासाठी धावत आहेत. यातनं मला काहीतरी सुख प्राप्त होईल, हे केलं तर मला काहीतरी सुख प्राप्त होईल, अशा अनुषंगाने प्रत्येक जीव जो आहे, प्रत्येक जीव या ठिकाणी धावत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी दुःख टाळण्यासाठी आणि सुख मिळवण्यासाठी त्यांची सदा धडपड चाललेली आहे. प्रत्येकाची ही जी आपण धडपड पाहत आहोत या संपूर्ण जगतामध्ये, तर प्रत्येकाची धडपड तीच आहे. काय? दुःख टाळण्यासाठी आणि सुख प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जीवाची धडपड झाली. आणि म्हणून प्रत्येकाची परंतु दुःख शून्य सुख कोणालाच लाभत नाही. परंतु या सगळ्यामध्ये मुख्य जे आहे दुःख शून्य सुख म्हणजे शाश्वत सुख. आपल्याला सुख प्राप्त होत आहे, पण सुख कसं आहे? दुःख मिश्रित सुख आहे. अलग लक्षात. गाडी आणली आहे, सुख प्राप्त झालं 4 व्हीलर घेतली म्हणून, परंतु गाडी जरी आणली तरी काय आता त्याच्यामध्ये एक दुःख आहे. काय? हप्ता भरायचा आहे आता दर महिन्याला. हे काय? दुःख मिश्रित सुख आहे. अलग अलग. नुसतं सुख नाही आहे. छान गाडी आली, 15-20 लाखाची सुंदर अगदी गाडी आणली, 5,000 डाऊन पेमेंट केलं, आणि आता काय? मग आता 10 लाख रुपये आहे. आता 10 लाखाचा काय हप्ता भरायचा आहे. म्हणजे 10 लाखाला नाही म्हटलं तर 15-20 हजार रुपयाचा हप्ता महिन्याला द्यायचा आहे. म्हणजे दुःख मिश्रित सुख आहे. हे सगळ्यांचं आपलं जीवन असंच आहे. दुःख मिश्रित सुख. सुख प्राप्त आहे आपल्याला, सुख नाही असं म्हणत नाही. छान घरामध्ये राहतोय, सगळ्यांकडे गाडी घोडा बंगला सगळे जे काय ज्या सुखवस्तू उपकरणं जी पाहिजे आहे, TV आहे, फ्रीज आहे, मोबाईल आहे, सगळं लॅपटॉप आहे, टॅब आहे, काय सगळं AC आहे, सगळं आहे. परंतु हे सगळं असताना काय आहे? सर्व दुःख मिश्रित सुख आहे आपलं. अलग लक्षात. म्हणजे प्रत्येकाचं काय हप्ता जातो त्यावेळेस आपलं काय त्या 10 तारीख जी आहे ती अंतःकरणाला दुःख अतिशय क्लेश देणारे आपले आहे. आणि मग आपलं सगळ्यांचं जे आहे निरतिशय सुख आम्हाला नाही. निरतिशय म्हणजे ज्याच्यामध्ये दुःखाची मात्रा नाही ते निरतिशय सुख. म्हणजे अशा प्रकारे पण दुःख शून्य सुख कोणालाच लाभत नाही. इतकेच नव्हे तर काय दुःखच जास्त आणि त्या मनाने सुख फारच कमी. आणि जर पाहिलं ना सारासार आपण जर जीवनाचा अभ्यास केला ना खरोखर, तर जीवनाचा अभ्यास करताना निश्चितपणे जर आपण पाहिलं तर काय पाहतो आपण? इतकेच नव्हे या सगळ्याचा सारासार विचार केला तर इतकेच नव्हे तर दुःखच जास्त आणि त्या मनाने सुख अत्यंत कमी आहे. अलग दुःखाच्या मनाने प्रत्येकाने विचार करावा आपल्या जीवनावर. तर निश्चित आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या सगळ्याचा जर विचार केला तर 80% दुःख आहे आणि 20% आम्हाला सुख मिळते. परंतु त्या 20% सुखासाठी काय करतो? आमचा हा संपूर्ण 8 तास दिवसभरची असणारी धावपळ याप्रमाणे आहे. आणि म्हणून त्या मनाने सुख अत्यंत आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता ये वडे. तेच सांगितलं. सुख अत्यंत किंचित आहे आणि दुःख पर्वता एवढे. दुःख जर पाहिलं तर दुःख अत्यंत पर्वता एवढं म्हणजे सारखं दुःखच आहे. दुःखाव्यतिरिक्त काही ना दुःख दुःख आहे आमच्या या संसारामध्ये. म्हणून दुःख पर्वता एवढंच आहे. हाच अनुभव सामान्यतः सर्वांना असतो आणि हाच अनुभव आहे आमचा सर्वांचा. जेवढे म्हणून आम्ही संसारी आहोत या संपूर्ण संसारी लोकांचा अनुभव काय? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुख अत्यंत किंचित आहे आम्हाला. परंतु दुःख पर्वताप्रमाणे दुःखच आहे. दुःखाच्या व्यतिरिक्त काही नाही. म्हणून भगवंताने त्याला उपमा दिली. दुःखालयम अशाश्वतम. दुःखाचंच आलंय संसारमध्ये, दुसरं काही नाही या ठिकाणी. आणि म्हणून दुःख पर्वता एवढे हाच अनुभव सामान्यतः सर्वांचा असतो. परंतु संपूर्ण दुःखाची निवृत्ती आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती करून देणारा व जगात अन्यत्र कोठेही न आढळणारा मार्ग उपनिषदातील वेदांताने आम्हाला दाखवलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ते निरतिशयचे सुख आम्हाला प्राप्त करायचं असेल आणि खरोखरच काय संपूर्ण दुःखाची निवृत्ती, हे जे मनाला जे दुःख आहे या संपूर्ण दुःखाची निवृत्ती आणि आत्यंतिक म्हणजे निरतिशय आनंदाची प्राप्ती. एकदा तो आनंद प्राप्त झाल्यानंतर दुसरं कशाचीच गरज नाही. अलग लक्षात. जो आनंद जो आहे तो कुठल्या विषयाच्या अनुषंगाने निर्विषय आनंद जो आहे तो आनंद एकदा प्राप्त झाल्यानंतर तो आत्यंतिक सुख, तो आत्यंतिक आनंद, तो त्याला म्हणतो आपण परमानंद, परम आनंद. अलग लक्षात. त्याच्यानंतर दुसरा आनंद नाही. म्हणजे अशा प्रकारचा असणारा जो परमानंद तर
तर आत्यंतिक सुखाची प्राप्ती घेणारा, त्याला प्राप्त करून देणारा जगात अन्यत्र, ह्या संपूर्ण भूतलावर जर आपण पाहिलं तर या संपूर्ण भूतलावर अन्यत्र, दुसऱ्याकडे अन्यत्र कोठेही न आढळणारा मार्ग दुसरा कुठेहीच नाही. हा उपनिषदांचा जो असणारा जो मार्ग आहे. उपनिषद आम्हाला काय सांगतात? तो उपनिषद आम्हाला हेच सांगतात, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती कोणत्याही विषयाच्या विना. आत्ता आनंद आहे, पण आत्ता आनंद कसला? विषयांचा आनंद. निर्विषयक जो आनंद आहे, हा निर्विषय आनंदाची प्राप्ती करून देणारा, जगतामध्ये, या जगामध्ये जा असणारा, अन्यत्र कोठेही न आढळणारा मार्ग. या जगतामध्ये हा मार्ग कुठेच नाही. कोणता? हा असणारा कोणता? उपनिषदातील मार्ग जो आहे, वेदांताने आम्हाला दाखवून दिलेला आहे. म्हणजे वेदांताने जो उपनिषदाच्या द्वारे आम्हाला मार्ग जो दाखवून दिलेला आहे, हा मार्ग जगतामध्ये कोठेही नाही. म्हणून याला आपण अत्यंत काय? विद्यानाम, या सर्वाला आपण काय म्हणतो? या ठिकाणी अध्यात्मविद्या म्हणतो. अध्यात्मविद्या स्वस्वरूपाची असणारी विद्या, या ठिकाणी आपण त्याला आपण म्हणतो. आणि म्हणून मनुष्य स्वतःला समजतो तसा संसार सागरातील दैनंदिन सुखदुःखाच्या भरत्या ओहोट्यांनी हेलकावे खाणारा क्षुद्र जीव नसून सच्चिदानंद शिव आहे. वास्तविक आपण जे समजतोय, आपण आपल्याला काय समजतो? या नामरूपाच्या अनुषंगाने प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव आपल्याला नाम आणि रूप, मी अमुक, हे माझं स्वरूप, या नाम आणि रूपामध्ये आपण ज्या ज्या वेळेस बांधले जातो, त्याच वेळेस आपण काय करतो? मनुष्य स्वतःला समजतो. आपण ते समजतो स्वतःला की मी स्वामीजी, मी अमुक, मी तमुक. तेच सांगण्याचा प्रयत्न केला. मनुष्य स्वतःला ज्याप्रमाणे समजतो तसा संसार सागरातील दैनंदिन सुखदुःखाच्या भरत्या ओहोट्यांनी हेलवणारा खाणारा क्षुद्र जीव जो आहे, की जो स्वतःला समजतोय की मी असा हे एवढं सुख आलं, आज एवढं दुःख झालं, आज दिवस आज सगळा बोर गेला, आज सुरुवातच चांगली झाली नाही, हे सगळे आपले सगळ्यांचे वाक्यप्रचार आहेत. अरे काय कुठनं याचा आज तोंड बोला, सकाळी उठून पाहिला त्याचा फोन आला, आणि सगळा दिवस आजचा वाईट गेला. म्हणजे हे सगळे जे काय आपण समजतो आहोत, हे सगळ्यांनी काय करतो? आपण वास्तविक काय आहोत हे सगळ्याच्या द्वारे आपण आपल्याला काय समजतोय? एक क्षुद्र जीव आहे, हे आपण समजतोय सगळेजण. परंतु आपण तो क्षुद्र जीव आहोत का? तर आपण अत्यंत समजणारे, नामरूपाच्या अनुषंगाने, मी आणि माझपणाच्या अनुषंगाने समजणारा आपण क्षुद्र जीव नसून कोण आहे? जीव नसून चिदानंद रूप शिव तत्व आपण आहोत. वास्तविक आपलं स्वरूप काय? तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तेच त्या आत्मषटकामध्ये सांगितलं. जे तू मानतो ते नाहीयेस. मनोबुद्धी चित्तानि अहंकारणाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च भूमी व्योम तेजोर्ण वायू चिदानंद रूप शिवोहम. जे जे तो आपण मानतोय हे तू वास्तविक नाही. तू कोण आहेस? मग चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे तुझं वास्तविक स्वरूप आहे. तेच सांगितलं, खाणारा क्षुद्र जीव नसून का चिदानंद रूप शिव आहे. कसा आहे तू? सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहेस तो ते सच्चिदानंद स्वरूप. सच्चिद आनंद स्वरूप जे ब्रह्म आहे ना, ते सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म हे वास्तविक तुझं आहे. अशी काय? अशी गर्जना हा वेदांत केसरी करतो. जो वेदांत केसरी म्हणजे ज्याने संपूर्ण या वेदांताचं अध्ययन केलेला आहे, तो वेदांत केसरी. तो काय की अरे हे जे तू समजत आहेस ना, मी सुखी, मी दुःखी, मी अमुक, मी तमुक, मी चिंतामणी. चिंतामणी म्हणजे सारखी चिंता करणारा. अलग अलग आपण सगळे जे संसारी जीव सगळे आहेत ते सगळे चिंतामणी आहेत. सातत्याने सगळे याची चिंता, त्याची चिंता, त्याचं कसं होईल, याचं कसं होईल, सकाळपासून रात्रीपर्यंत चिंता चिंता चिंता. चिंता व्यतिरिक्त काही नाही. परंतु हा वेदांत केसरी काय सांगतोय? वेदांत केसरी सांगतो तू सच्चिदानंद स्वरूप आहे. तू एक कसला क्षुद्र जीव आहे. चिदानंद स्वरूप असणारा शिवतत्व तू साक्षात आहेस, हे वेदांत केसरी सांगतो. आणि याची अनुभूती कशी येऊ शकेल याचा मार्ग पण दाखवतो. नुसतं सांगत नाही शास्त्र, की नुसतं सांगितलं बाजूला झाला नाही, तर त्याच्या अनुभूती तुला कशी प्राप्त होईल. जो वेदांत केसरी जो तुला शिवतत्व जो आम्ही तुला सांगत आहोत, त्या शिवतत्वाची अनुभूती तुला कशी येईल, हे काय याचा मार्ग सुद्धा उपनिषद आम्हाला सांगतात की कशा प्रकारे श्रवण मनन निधिध्यासना.
करत गेल्यानंतर कशा प्रकारे तू ते शिवतत्व प्राप्त करून घेशील हा मार्ग सुद्धा आम्हाला कोण सांगतं, हा मार्ग सुद्धा आम्हाला या ठिकाणी उपनिषद सांगतात. आणि म्हणून अशा प्रकारे उपनिषद अनेक प्रकारची या ठिकाणी उपनिषद असली त्या ठिकाणी 108 त्याच्यापेक्षा मोठी कमी जास्त प्रमाणात अनेक प्रकारचे आहे. परंतु पुष्कळ उपनिषद आहेत, अनेक प्रकारची उपनिषद असली तरी त्यातील प्रामुख्याने आपण या ठिकाणी दश उपनिषद ग्रहण करतो. दशोपनिषद कोणकोणती मग? ईशावास्य, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैतरीय, ऐतरीय, छांदोग्य आणि बृहदारण्य ही जी आहे ही दशोपनिषद. ही या ठिकाणी आपण काय करतो, या ठिकाणी प्रस्थानत्रयामध्ये गीतेनंतर प्रमाणभूत उपनिषद अनेक जरी उपनिषद असली तरी ही 10 जी उपनिषद आहे ही 10 उपनिषद आपण या ठिकाणी प्रमाणभूत मानतो. ही 10 उपनिषद महत्त्वाचे असून म्हणून त्यावरच ही जी 10 उपनिषद आहेत या 10 उपनिषद त्यावरच सर्वांवर श्रीमद आद्य शंकराचार्यांनी भाष्य लिहून त्यातील गूढ अर्थ आपल्या तर्कशुद्ध संस्कृत भाषेमध्ये प्रकट केलेला आहे. आणि म्हणून याच्यावरच आद्य शंकराचार्यांनी काय केलं, या दश उपनिषदांवर भाष्य करून त्याच्यामध्ये असणारा काय अत्यंत गंभीर अत्यंत गूढ अर्थ जो आहे तो तर्कशुद्ध संस्कृत भाषेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रगट केलेला आहे. तसेच सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः असे कवीने म्हणल्याप्रमाणे उपनिषद रूपी गायीची धार भगवान श्रीकृष्णाने काढून काय गीतामृत रूपी दूध लोकांना दिले आहे. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा काय केलं, ह्या संपूर्ण उपनिषदांचा असणारं सार म्हणजे गीता जे आता आपण शिकलो अलग लक्षात तेच काय गीता अमृत दुग्धम गीतामृत सांगितलं. अमृत स्वरूप जे दूध आहे ते सर्वांपर्यंत देण्याचं काम केलं. त्या गीतेवरही काय केलं, आचार्यांनी काय केलं, भाष्य केलं आहे. आणि सर्व वेदांचे अंतिम तात्पर्य काय, सर्व वेदांचं अंतिम तात्पर्य कशामध्ये आहे तर ब्रह्मामध्ये आहे असे प्रतिपादन करणारी. आणि म्हणजे अशा प्रकारे सगळ्या वेदांचं अंतिम तात्पर्य अंतिम निर्णय अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म हे 4 वेदांच्या असणारे 4 महावाक्य काय जीव आणि शिव ऐक्य ज्ञान देणारी ही या ठिकाणी आहे. आणि म्हणून हीच काय सर्व वेदांचं अंतिम तात्पर्य म्हणून याला महावाक्य म्हणणे. ही महावाक्य काय करतात तर ज्याच्यामध्ये जीव शिव ऐक्य ज्ञानाचं आम्हाला प्रबोधन करतात. आणि म्हणून अशा प्रकारे सर्व वेदांचे अंतिम तात्पर्य कशामध्ये ब्रह्मामध्येच. हे सगळं कशासाठी तो ब्रह्मभाव प्राप्ती करण्यासाठी. आता तुझं हे सगळं जर आरंभ झाला, आता गीता संपली उपनिषद आरंभ झाला कशासाठी तो भाव प्राप्त करण्यासाठी. म्हणून काय केलं, सर्व वेदांचे अंतिम तात्पर्य ब्रह्मामध्ये आहे असे प्रतिपादन करणारे ब्रह्मसूत्रे. मग शेवटी आली गीता झालं उपनिषद झालं मग आता तो ब्रह्म जिज्ञासा. आता ब्रह्माची जिज्ञासा केली पाहिजे. म्हणून काय ब्रह्मसूत्राआधी काय केले भगवान बादरायण व्यासांनी रचलेली ती असणारी संपूर्ण सूत्र ब्रह्मसूत्र ज्याला आपण म्हणतो हा शेवटचा असणारा मार्ग ब्रह्मसूत्रे रचली. आणि त्याचा अर्थ विशद करणारी आचार्यांच्या भाष्याचे संस्कृत भाषात गंगौघासारखे प्रहन्यगंभीर आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी सुद्धा भगवान आद्य शंकराचार्यांनी त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा भाष्य केलं. आणि म्हणून प्रस्थानत्रयीमध्ये असणारी गीता उपनिषद आणि ब्रह्मसूत्र या तिघांवरही आचार्यांनी भाष्य केलं. आणि त्यामध्ये प्रामुख्याने असणारं पहिलं अत्यंत लघु म्हणजे अत्यंत थोडक्यात 18 मंत्रात्मक केवळ 18 अत्यंत थोडंच आहे फार मोठं नाही आहे. ते पहिलं उपनिषद ईशावास्य उपनिषद. दशोपनिषदातील पहिले ईशावास्य उपनिषद हे जे आहे हे अत्यंत कमी अत्यंत लघु असल्यामुळे त्या ठिकाणी पहिल्यांदा आरंभ त्या ठिकाणी त्याचा केलेला आहे. त्याचा असणारा आता विशेष अर्थ किंवा त्याचा असणारा पहिला मंत्र आणि त्याचा असणारा आरंभ उद्याच्या पाठापासून आपण करणार आहोत. ओम तत्सत. जन्माष्टमी आणि माऊलींची असणारी जन्मोत्सव या सोहळ्याच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.